24 तासांनंतरही मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अपघातग्रस्त गॅस टँकर हटवण्यात प्रशासनाला अपयश। एक लेन सुरू केल्यानं महामार्गावरील वाहतूक संथ गतीनं सुरू, वाहनांच्या मोठ्या रांगा, प्रवाशांना मनस्ताप। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवासी बेहाल, तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची देखील सोय नाही, प्रशासनावर संताप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील टँकर दुर्घटनेचा अहवाल आता मागवला। भविष्यात अशा प्रकारची घटना घडल्यास कशी सज्जता असावी याबाबत चौकशी करून शिफारसींचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश। शरद पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब आणि अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। मागील अर्ध्या तासापासून सुनेत्रा पवारांसोबत शरद पवारांची बैठक सुरू। शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवारांमध्ये बारामतीत साधारणतः पावणे 2 तास चर्चा। स्मारक आणि विलिनीकरणावर चर्चा झाली। विद्या प्रतिष्ठानच्या आवारात अजित पवारांचं स्मारक करण्याचा निर्णय। विमान अपघात होण्याआधी सकाळी 8:37 अजितदादांचा अखेरचा कॉल, तर कार्यकर्ते श्रीजित पवारांनी अपघातापूर्वीची फोनवरील ऑडिओ क्लिप ऐकवली। सर्व जाती धर्मांना सोबत घेण्याची दादांची होती भूमिका। विमानातून कोणीतरी बाहेर पडण्याची धडपड करत होतं, त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असताना स्फोट झाला, सरपंच कल्याण आटोळे यांचा हा दावा। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते, फडणवीसांना माझा उल्लेख करण्याचा अधिकार काय, शरद पवारांचा हा पलटवार। कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात विलिनीकरण होणार होतं, दोन्ही राष्ट्रवादींमध्ये फक्त स्थानिक निवडणुकांपुरती चर्चा। अजितदादा आम्हाला विलिनीकरणाबाबत कधीच बोलले नाही, सुनील तटकरे यांचा हा दावा। अजित पवारांनी भाजपचा अजेंडा स्वतःवरती थोपवून घेतलेला नाही, मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची पाय भाजपमध्ये, संजय राऊत यांची टीका। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, जनतेच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात जे असेल तोच निर्णय होणार, सुनील तटकरे यांचे हे भाष्य। वडेट्टीवार आणि धानोरकर गटाला प्रत्येकी 2.5 वर्ष महापौरपद मिळणार। चंद्रपूरमधील वादावर काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय, पहिल्या 2.5 वर्षात धानोरकर गटाला, उर्वरित 2.5 वर्षात वडेट्टीवार गटाला महापौरपद। आमच्या सारखे 242 आमदार आहेत म्हणून तुमचा नेता मुख्यमंत्री, सुहास बाबर कोण हे मुख्यमंत्र्यांना विचारा। भाजपच्या वैभव पाटलांवर टीका करताना शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचे हे विधान। एकनाथ शिंदेंनी सुहास बाबर यांना समज द्यावी, बाबर यांची पहिली टर्म शेवटची ठरू नये, मुख्यमंत्र्यांबाबत एकेरी उल्लेख केल्यानंतर गिरीश महाजनांचा इशारा। तर पंढरपूरमध्ये कोयत्यानं वार करत ऊसतोड महिलेची हत्या। गोपाळपूर माळावरती आमदार राजू खरे यांच्या निवासस्थानाजवळ मृतदेह आढळला, पतीनेच हत्या केल्याचा संशय।